नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. अर्जुन उवाच. अवरती आघात. अर्जुन उवाच. कथम थच्या अनुस्वाराचा हलंत म, कारण भ आलाय अनुस्वाराच्या पुढे. प फ ब भ म हे अनुनासिक. भीष्म भीवरती आघात. महम अनुस्वाराचा हलंत म, कारण वेगवेगळ्या पदामध्ये अनुस्वारापुढे स आलाय. बरोबर आहे ना? दोन नियम आहेत, आठवत आहेत ना? एकाच पदामध्ये आल्यास आव आव इव उम असा उच्चार म्हणजे ही अनुनासिक येतात. आणि आता वेगवेगळ्या पदात आलंय म्हणून भीष्ममहं संख्ये द्रोणय नच्या अनुस्वाराचा हलंत य संजय मधला, कारण पुढे च आलाय. च हा च च अनुनासिक. च छ ज झ य हे. च मधुसूदन इषुभी विसर्गाच्या पुढे प आलाय म्हणून विसर्गाचा अर्धा उच्चार. इषुभी प्रति योत्स्यामि. योवरती आघात. बरोबर. पूजार्हा ज्यावरती आघात. पूजार्हावरी सूदन. अर्जुन उवाच. म्हणा. कथं भीष्ममहं संख्ये. शपोट फोड्या. कथं भीष्ममहं संख्ये. छान म्हणा. बघा, संख्ये आणि संख्ये जोडाक्षर य युक्त जोडाक्षराचा य दाखवावा असा नियम. संख्ये म्हणा. कथम. छान. परत. परत एकदा. द्रोणय च मधुसूदन. द्रोणय च मधुसूदन. छान म्हणा. द्रोणय च मधुसूदन. छान. परत एकदा. आता तो ञ खूप लांबवायचा नाही. द्रोणय च मधुसूदन. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणय च मधुसूदन. छान म्हणताय. म्हणा. छान. छान. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणय च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि. इषुभिः प्रतियोत्स्यामि. छान म्हणा. इषुभिः. छान. पूजार्हावरी सूदन. पूजार्हावरी सूदन. छान म्हणा.
पूजार्हावरिसूदन. छान. परत एकदा. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. छान म्हणा. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. छान. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. हावरिसूदन असं नाही, हावरिसूदन. पूजार्हावरिसूदन. एकदा म्हणताय, म्हणा 1 2 3. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. छान. पूर्ण श्लोक बघा. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणै च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. म्हणा. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणै च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. छान. भीष्ममहं संख्ये द्रोणै च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. छान. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणै च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. परत एकदा. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणै च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. चौथा श्लोक. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हौ अरिसूदन. अन्वय असा आहे. अर्जुनः उवाच. अर्जुन म्हणाला. काय म्हणाला? हे मधुसूदन, हे मधुसूदना कृष्णा, अहम भीष्मं द्रोणं च संख्ये इषुभिः कथं प्रतियोत्स्यामि. हे मधुसूदना, हे कृष्णा, मी संख्य या शब्दाचा इथे अर्थ आहे युद्ध. सांख्य आणि संख्य मध्ये गडबड करायची नाही, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. संख्ये सप्तमी आहे संख्य शब्दाची. संख्य याचा या संदर्भातला अर्थ आहे युद्ध. या युद्धामध्ये, या संघर्षामध्ये संख्ये द्रोणम भीष्मम इषुभिः कथं प्रतियोत्स्ये. मी या युद्धामध्ये भीष्म आणि द्रोणांवर आपल्या बाणांनी कसा बरं उलटवार करू. प्रतियोत्स्यामि. योत्स्यामि म्हणजे भविष्यत्कालीन रूप आहे. मी कसा बरं वार करू, कसं बरं युद्ध करू बाणांनी यांच्याशी. थोडक्यात यांच्या बाणाचा प्रतिकार मी माझ्या बाणांनी कसा बरं करू. आता का अडचण काय आहे? हे अरिसूदन, हे शत्रुनाशना कृष्णा, एतौ पूजार्हौ. एतौ शब्द अध्यारूत आहे. पूजार्हौ अरिसूदन संधी झाला म्हणून पूजार्हावरिसूदन.
हे दोघही पूजार्ह आहेत, पूजनीय, पूज्य आहेत. मराठीतला पूज्य नव्हे हा. पूज्य म्हणजे पूजा करण्याजोगे, ज्यांचा मान राखला गेला पाहिजे, ज्यांची अक्षरशः पूजा झाली पाहिजे, असे सन्माननीय, आदरणीय, पूजनीय भीष्म पितामह आणि आचार्य द्रोण असताना त्यांची पूजा करायची सोडून मी त्यांच्यावर बाणांनी कसा बरं प्रतिहल्ला करू, असा प्रश्न अर्जुन विचारतोय.